1657 पुरंदरावर जन्मास आलेला युगंधर म्हणजे माझा संभाजीराजा. पण जन्मताच नियतीचे कठोर डाव संभाजीराजांना सहन करावे लागले. वयाच्या दुसऱ्या वर्षी मातोश्री सईबाईंचं निधन झालं आणि माझा संभाजीराजा पोरका झाला. पुन्हा एकदा एक छत्रपती घडवण्याचं सामर्थ्य जिजामातांच्या मनगटामध्ये नक्कीच होतं, याचं प्रत्यय पुन्हा एकदा अवघ्या विश्वास पाहायला मिळालं. वयाच्या 8व्या वर्षी मिर्झा राजा जयसिंगाच्या छावणीमध्ये ओलीस राहणारा शिवपुत्र म्हणजे संभाजीराजा. वयाच्या 9व्या वर्षी हजारो कोसो दूर औरंगजेबाच्या भेटीस जाणारा एक निधड्या छातीचा शिवपुत्र म्हणजे संभाजीराजा. भरल्या दरबारामध्ये औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून बोलणारा तो सर्जा राजा आम्ही कधी समजून घेऊ शकलो नाही. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेतलं बुधभूषण हा एक महान ग्रंथ लिहिणारा संस्कृत कवी पंडित म्हणजे माझा संभाजीराजा. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी 14 भाषांचं प्रभुत्व असणारा आणि इंग्रजांशी देखील अस्खलित इंग्रजीमध्ये बोलणारा माझा संभाजीराजा आम्ही कधी समजून घेऊ शकलो नाही. छत्रपती शिवरायांचं अकाली निधन झालं आणि नियतीनं पुन्हा एकदा छत्रपती संभाजीराजांची अग्निपरीक्षा घ्यावी. 5ही बाजूनी शत्रू आलेले असताना देखील पुन्हा एकदा छत्रपती संभाजीराजांचा संयम, त्यांची स्थितप्रज्ञता आम्हाला पाहायला मिळाली. जंजिराच्या उसळत्या दर्यामध्ये 500 मीटर सेतू बांधणारा एक दूरदृष्टीचा महान राजा आम्ही कधी समजून घेऊ शकलो नाही. कर्नाटकाच्या मोहिमेमध्ये असताना जगातला पहिला बुलेट प्रूफ जॅकेट माझ्या संभाजीराजांनी बनवलं गेलं, पण तो संभाजीराजा आम्ही कधी वाचला नाही की समजून घेतला नाही. देहू ते पंढरपूर ही पहिली जगतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांची पहिली पालखी काढणारा तो छत्रपती संभाजीराजा आम्हाला कधीच कळाला नाही. आज एवढंच म्हणावंसं वाटतं, पुन्हा एकदा तो काळ घडावा, कवी कलशाने येथे जन्म घ्यावा. कलियुगाच्या भरकटलेल्या मावळ्यांना पुन्हा एकदा संभाजीराजा समजावून सांगावा, संभाजीराजा समजावून सांगावा.